चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला. आज आघाडीने चंद्रपूर शहर बंदचे आवाहन केले आहे. आंदोलकांनी मुख्य बाजारपेठेत फिरून दुकाने बंद केली आहेत. शहरातील विविध भागातून वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा फिरणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्र्यांचा पंतप्रधान राजीनामा घेऊ शकत नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांची मागणी काय की जे नीटचा पेपर फुटला आणि 22 विद्यार्थ्यांचे जीव इथं गेलेले आहेत या देशामध्ये, त्याच्या निषेधार्थ जे शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. एका मागणीसाठी, प्रभावी मागणीसाठी ते आंदोलन करण्यात आलेलं आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकार एक हुकुमशाह या देशात आपल्या एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे जेव्हा की तो हजारो मुलांना जखमी करू शकतो. म्हणून मग ही देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही चंद्रपूर शहरामध्ये पूर्ण चंद्रपूर शहर बंद करत आहोत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.